मध्ये आपले स्वागत आहे। हॉटेलमध्ये गेल्यावर नेहमीच आपण ऑर्डर करतो ती म्हणजे पालक पनीर, पण घरी बनवायची म्हटली म्हणजे बऱ्याचदा आपली रेसिपी बिघडते। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये घरगुती पद्धतीने अगदी हॉटेल सारखी परफेक्ट पालक पनीर कशी बनवायची ते आपण बघूया। पालक पनीर बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे 250 ग्राम पालक, 250 ग्राम पनीर, 3 बारीक चिरलेले कांदे, 2 टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची, आलं आणि लसूण। त्याचबरोबर आपण मसाले घेतलेले आहे लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, जिरे, मोहरी, चवीनुसार मीठ आणि 7 ते 8 काजू। पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी पालक व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून गरम पाण्यात 2 ते 5 मिनिटं उकडून घेऊयात। पालक उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा उकळलेला पालक आपण थंड बर्फाच्या पाण्यात काढून घेऊयात। पालक बर्फाच्या पाण्यात काढून ठेवल्यामुळे त्याचा हिरवा रंग तसंच टिकून राहतो, म्हणून कधीही पालक उकळल्यानंतर त्याला बर्फाच्या पाण्यातच काढायचा। आता एका साईडला आपण पनीर फ्राय करून घेऊयात। गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येऊपर्यंत पनीर फ्राय करून घेणार आहोत। पनीर फ्राय झाल्यानंतर आता आपण पालक आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या एका जारमध्ये गार झालेला पालक घालून त्याची बारीक प्युरी करून घ्यायची। तयार केलेली प्युरी साईडला काढून घेऊयात आणि त्याच जारमध्ये जाडसर कट केलेले टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण आणि काजू घालून त्याची पण छान बारीक प्युरी करून घेऊयात। आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी घालायची। नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचे। कांदा छान हलका सोनेरी रंग येऊपर्यंत परतायचा। कांदा परतून झाल्यानंतर त्यात बारीक केलेली पालक घालून मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पालक तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची। पालक छान शिजल्यानंतर त्यात टोमॅटो, काजूची प्युरी घालून मिक्स करून घ्यायची। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर परत झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। आता आपण त्यात सर्व बेसिक मसाले एक एक करून घालून घेऊयात। सर्व मसाले घालून झाल्यानंतर मंद आचेवर 5 मिनिटं मसाले परतून घेऊयात। सर्व मसाले मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहे।
मसाले छान शिजल्यानंतर त्यात पनीर घालून मिक्स करून घेऊया. नंतर त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून एक उकळी आणून घेऊयात. उकळी आल्यानंतर त्यात 1 चम्मच बटर आणि कस्तुरी मेथी घालून 2 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती तसेच राहू द्यायचे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि आता आपला हॉटेलसारखा पालक पनीर सर्व करण्यासाठी तयार आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत.